तर वेलकम. आजच्या सेशनचं नाव आपलं करिअर बी करिअर रेडी म्हणून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला आयुष्यामध्ये करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा जे पण आहे आपलं जॉब, नोकरी किंवा एज्युकेशन, त्या सर्वांची सुरुवात करण्यासाठी किंवा तुम्ही बरेचसे जण ऑलरेडी त्याच्यामध्ये सुरुवात केलेलीच आहे किंवा शिकताच आहे. तुला पण बनवलं हे जे सेशन आहे बनवलं हे एवढं इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. आणि इंटरॅक्टिव्ह आणि बेसिक सेशन आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्या पण स्टेजला असाल, 10वी नंतर, 12वी नंतर, ऑलरेडी करिअर नंतर असाल. हाय कल्पेश, गुड मॉर्निंग. ठीक आहे. तर कुठल्याही स्टेजला असाल तरी तुम्हाला वाटेल की आपण तिथून सुरुवात करू शकतो किंवा आपण आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. ठीक आहे. दादू मला दिसत नाहीये. दादूचा व्हिडिओ बहुतेक बंद आहे. दादू, आवाज येतोय माझा? ठीक आहे. ऑल राईट. तर मी स्क्रीन शेअर करतो माझी. अरे यार तिकडं पाणी नव्हतं. ठीक आहे. तर आपल्याला हं, सर्वांना म्यूट केलेलं आहे आता. आणि आपल्याला आजच्या सेशनसाठी आणि आजचं सेशन ठेवण्याचं कारण आणि का बरं आपण हे सर्व करतोय. आज रविवार होता, मस्तपैकी टीव्ही बघितला असतं, मोबाईलवर रील्स पाहिले असते. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपलं जे पण रुटीन किंवा प्लान असतात ते एक्झिक्यूट केले असते. पण आजचे जे येणारे 1-2 तास आहेत ते तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन आणि सिरियसली हे सेशन अटेंड करा. सर्वात पहिले तुम्हाला जास्त इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही, पण जे 2-3 लोक बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी माझ्याबद्दल मी सांगतो. माझं नाव दर्शन रणदिवे आहे. मी आता 30 वर्षाचा आहे आणि 2 स्मार्ट मुलांचा वडील आहे. ठीक आहे. शिक्षणाच्या दृष्टीने माझं BA आणि BBA कम्प्लीट झालेलं आहे. इंडियन एअर फोर्समध्ये मी 2013 पासून सर्व्हिंग आहे ॲज अ टेक्निशियन. आणि जे माझे की स्ट्रेंथ आहेत, नोट बनवणे, प्लॅनिंग करणे, अरेंजमेंट करणे, पब्लिक स्पीकिंग आणि ॲटिट्यूड पण आहे माझा शिकण्याचा. आणि माझ्या इंटरेस्टमध्ये येतं की पर्सनल डेव्हलपमेंट, बिझनेस, सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी आणि नवीन नवीन स्मार्ट टूल्स, स्मार्ट ॲप्सचा यूज करून स्वतःला प्रोग्रेस करत राहणं. ठीक आहे. आणि तुमचं 12वीचं जे पण शेड्यूल होतं, फॉर एक्झाम्पल लालू, गोलू किंवा दादू, व्हॉट जे पण, त्या शेड्यूल प्रमाणे मी माझी 12वीची स्टोरी तुम्हाला शेअर करतो. माझं शेड्यूल होतं सकाळी 8 वाजता कॉलेजला जाणे, 8 ते 12 पर्यंत कॉलेजमध्ये एक कोचिंग म्हणून क्लासेस घ्यायचे, कॉलेजचे सरच ते घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर 10 पर्यंत, 10-11 पर्यंत मधल्या 1 तासामध्ये कुरिअरचं काम. त्यानंतर 12 वाजता, 12 ते 5 पुन्हा कॉलेज. कॉलेज नंतर जेव्हा खेड्यातले किंवा सर्व मुलं घरी पोहोचून जायचे, त्यावेळी मी माझ्या वडिलांसोबत ऑफिसला, दुकानावर जाऊन तिथून एक पार्सल उचलून पाचोऱ्याला घेऊन जायचो. बसमध्ये जाताना थोडं थोडं पुस्तक वाचायचो. ठीक आहे. त्यानंतर पाचोऱ्याहून तिथेच आपल्या अ, अण्णांच्या दुधाच्या गाडीवर जाऊन तिथे क्रेट उतरवायचे. त्यानंतर भडगावला येऊन क्रेट उतरवायचं. त्यानंतर वेळ झालेली असायची 6-6:30, अंधाराची सुरुवात. त्यावेळी मी ग्राउंडला जायचो, इंग्लिश स्कूलचं ग्राउंड भडगावचं तिथे. आणि तिथून 1 तास, 1.6 किलोमीटर त्या ग्राउंडचे 4 राऊंड पूर्ण करून एक गाणं होतं, मोला मेरे मोला, 6 मिनिटाचं गाणं आहे ते. ठीक आहे. तर ते गाणं ऐकत ऐकत 4 राऊंड पूर्ण करून, फक्त तेवढंच 1.6 किलोमीटर. त्याच्यानंतर एक 100 मीटरचा स्प्रिंट. आणि ते कम्प्लीट करून रात्री 7-8 वाजता परत ऑफिसला, आणि तिथून परत थोडंसं काम आणि जे पण असेल तर 9-9:30 पर्यंत रिटर्न घरी. आणि उरलेल्या वेळामध्ये थोडासा अभ्यास आणि झोप.
ठीक आहे. तर हे माझं इयत्ता 12वीचं किंवा 8वी 9वी 10वीच्या आसपासचं पण शेड्यूल होतं. क्लासेस किंवा कॉलेजेस किंवा स्कूल, जसं बाकी मुलं पूर्णपणे क्लासेस लावतात, अभ्यास करतात. अभ्यासासाठी त्यांना 2 तास 4 तास भेटतात. तरी मी घरी बसून पण जास्त वेळ अभ्यास करत नव्हतो. माहिती आहे यांना, बंटी छकुले, त्यांना माहिती आहे. ठीक आहे. नोटबुक्स, क्लासेसची फी, कोचिंगसाठी पैसे, ते सर्व अफोर्ड करण्याचं सिच्युएशन घरामध्ये जास्त नव्हतं. आणि चांगलं होतं ते, मी म्हणेल. पण ह्या सर्व गोष्टी किंवा हे सर्व स्टोरी सांगण्याचं कारण हेच आहे की याच्या विपरीत किंवा याच्यापेक्षा थोडं जरी तुमचं बरी सिच्युएशन असेल, तरी तुम्ही खूप जास्त काही करू शकता. मी 12th नंतर 2000 मे मध्ये 2012 मे मध्ये रिझल्ट लागला 12वीचा. त्याच्यानंतर जुलैमध्ये एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं. त्याच्या आधी 18 जुलै 2022, सॉरी 2012, 18 जुलै 2012 परभणीला आर्मीची भरती होती. ठीक आहे. आर्मीच्या भरतीचा दिवस मी तुम्हाला सांगतो. रात्रभर पाऊस, आणि रात्रभर ते परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या ग्राउंडमध्ये झोप. आर्मीच्या भरती केलेलं आहे दादूने किंवा विशाल वगैरे, त्यांना माहिती आहे सर्व सिच्युएशन. विशाल जॉईन नाही झालाय आज ना आता. छकुली, तू मेसेज पास केला होता का त्याला? छकुली, अनम्यूट करून सांगू शकता. चेक चेक. ठीक आहे. तर त्या भरतीच्या दिवशी रात्रभर पाऊस, आणि सकाळी 7-8 वाजता जसं रनिंग सुरू झाली, आणि त्या सर्व गर्दीमध्ये, त्या सर्व सिच्युएशन मध्ये पूर्ण रात्रभर पाऊस पडल्यामुळे गुडघ्याच्या खालीपर्यंत, घोट्याच्या वरपर्यंत थोडा चिखल होता. त्या चिखलामध्ये रनिंग करत असताना, ओके, चिखल्यामध्ये रनिंग करत असताना बरेचसे जण पडत होते पाय घसरून. ठीक आहे. पूर्ण ग्राउंड मध्ये चपलांचा, बुटांचा सडा पसरलेला होता. आणि काय झालं माहिती का, त्याच वेळी मध्ये 2 राऊंड पळल्यानंतर मला माहित पडून गेलं की आता या रनिंग मध्ये आपण तर पुढे येऊ शकणार नाही. आणि आर्मीच्या याच्यामध्ये जरी टायमिंग दिलेलं असतं, तरी त्यांचं सिस्टम काय असतं की आधी जे येणारे 10 लोक असतात ना, त्या 10 लोकांनंतर ते दोरी टाकून देतात आणि तेवढ्या नंतर ते ब्लॉक करून देतात, भले तुमचं टायमिंग काही असतं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाइम. ठीक आहे. तर 2 राऊंड पडल्यानंतर माझ्या मनामध्ये एक थॉट आला की ठीक आहे, आता थांबू शकतो. आता तर काही आपला नंबर तर लागणार नाही असं पण, आणि एवढी गर्दी आहे, पाय पडताय, पाय घसरून पडलं तर हात पाय तुटून जातील, हे होईल ते होईल, किंवा काही यूज नाहीये, मुलं सटकताय, चपलांमध्ये पाय अडकताय, लोक एकमेकांना धक्का देत आहे. पण त्या सेकंदानंतर, दुसऱ्या सेकंदाला मी विचार केला की जर मला या 2 राऊंड पडताना मध्ये थांबायचं होतं, तर मी रात्रभर मच्छरमध्ये का बरं झोपलो? वेटिंग तिकीटमध्ये, बिना रिझर्वेशनचं, बिना, बहुतेक तिकीट काढलं असेलच तेव्हा, एवढ्या गर्दीमध्ये, एवढे धक्के खात, इतका दूर परभणीला मी आलो का बरं एक दिवस वेस्ट करू? का बरं आलो होतो? त्या ग्राउंड मधल्या 4 मिनिटासाठी. ते ग्राउंड मधलं जे टाइम होतं, 5-6 मिनिटं, 6-7 मिनिटाचा टाइम, किंवा ते ग्राउंड मधले जे 4 राऊंड होते, त्या 4 राऊंड साठी एवढं सर्व होतं ना. रात्रभराचं पावसामध्ये राहणं, झोपणं. आणि जर ते 4 राऊंड पूर्ण करण्याच्या आधीच मी थांबून गेलो, तर मग काय यूज आहे? एक शक्यता ही पण आहे ना, की 4 राऊंड नंतर माझा नंबर त्या पहिल्या 10 मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. आणि कमी कमी जरी माझा नंबर त्या पहिल्या 10 मध्ये नाही आला, तरी माझ्या मनाला समाधान राहील की आय डिड नॉट क्विट. मी थांबलो नाही. आणि ते समाधान आज पण मला आहे. ठीक आहे. की त्या ज्या कामासाठी आपण गेलेलो आहे, ते काम अर्ध सोडूनच आपण जर वापस होऊन गेलो किंवा मध्येच आपण थांबून गेलो, तर मग एवढं सर्व नाटक आधी केलेलं, तेवढं सर्व मेहनत आधी केलेली, त्याचा काय यूज आहे? ठीक आहे. तर मला ह्या सर्व गोष्टींमधून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मला माझं बढाई करण्याचा हेतू नाहीये, किंवा माझी स्टोरी पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये. बट याच्यामध्ये एक महत्वाचं लर्निंग हे आहे की जी गोष्ट आपण मनापासून सुरू करतो किंवा ज्या गोष्टीसाठी आपण मेहनत करतो, त्या गोष्टीच्या मध्ये थांबू नका.
किती पण अडचणी आली, किती पण गोष्टी आल्या तरी मध्ये आपल्याला थांबायला नाही पाहिजे. ठीक आहे. बरेचसे मुलं सेम सिच्युएशन एअरफोर्सच्या पेपरला जेव्हा गेलो मी 2012 मध्येच 4 दिवसानंतरच 22 जुलैला, त्या दिवशी पण सेम सिच्युएशन होती. मुलांनी पेपर दिला, 3 वाजता पेपर सुटला, 6 वाजता रिझल्ट अनाऊन्स होणार होता. 4:30 वाजता एक गाडी होती भडगावसाठी, पाचोऱ्यासाठी, आणि त्या गाडी मिस व्हायला नको, त्याच्यानंतरची रात्रीची 10 वाजेची गाडी होईल, पकडावं लागेल. म्हणून बरेचसे लोक रिझल्टची वाट न बघता, रिझल्टसाठी न थांबता, आपल्या स्वतःच्या सोयीसाठी, स्वतःच्या कम्फर्टसाठी रिझल्ट न ऐकताच चालले गेले. मला माहित नाही त्याच्यापैकी बऱ्याच जणांचा रिझल्ट असेल, किंवा कदाचित त्यांना जास्त कॉन्फिडन्स असेल स्वतःवर की माझा नंबर येणारच नाही. पण मला सांगायचं आहे की जे पण होणार असेल रिझल्ट, व्हॉट एव्हर इट मे बी, व्हॉट एव्हर मे बी द एंड रिझल्ट, पण जे तुमच्या हातात आहे, जे तुम्ही करू शकता ते तुम्ही पूर्णपणे करा. आणि त्याच्यामध्ये कुठली पण कमतरता नका राहू देऊ. नंतर तुम्हाला पछतावा, किंवा नंतर 1% पण तुम्हाला ही शंका नको यायला पाहिजे होती, नाही यायला पाहिजे की अरे मी त्या दिवशी थांबून गेलो असतो तर, त्या दिवशी मी केलं असतं तर. येतं लक्षात, कळतंय? ठीक आहे. तर त्यासाठीच हे छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगितली की आयुष्यामध्ये आपल्याला काही काही गोष्टी, जेव्हा आपण हे करत असतो, म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, किंवा एखादी आपण जे स्वप्न बघितलेले असतात त्याच्यामध्ये आपल्याला थांबायचं नाहीये, किंवा मध्ये किती अडथळे आले तरी ती गोष्टीला क्विट करायचं नाहीये. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने आता जवळपास माझी सर्व्हिस मोर दॅन हाफ कम्प्लीट झाली, आणि खूप अर्ली स्टेजमध्ये मी रिटायरमेंट पण होऊन जाईल. ठीक आहे. आणि ही सर्व स्टोरी सांगताना, ही सर्व गोष्टी सांगताना तुम्हाला एक गोष्ट समजेल की ज्या पण गोष्टी मी सांगणार आहेत त्या फक्त कुठे वाचलेल्या, किंवा एखाद्या युट्यूब व्हिडिओमध्ये ऐकलेल्या, किंवा आजचं सेशन पण एखादं जे खूप सारे मोटिवेशनल व्हिडिओज आहेत, युट्यूब व्हिडिओज, तसं न होता, जे खूप मेहनत करून किंवा खूप एक्सपिरियन्सने मिळवलेले जे सिक्रेट्स आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला खूप इझी आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका. आजच्या सेशनमध्ये काय काय शिकणार आहेत तुम्ही? तुम्ही शिकणार आहेत पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक. याच्यामध्ये एक पण गोष्ट फक्त ऐकण्यापुरती किंवा बोलायला किंवा सांगायला चांगली वाटणारी नसेल. 100% रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल अप्रोचने आपण हे सेशन कंडक्ट करणार आहे. फक्त टेम्पररी मोटिवेशन नाही, थोड्याशा वेळासाठी, की थोडा वेळ वाटला, अरे हा हा भारी सांगितलं, खूप छान वाटलं, चांगलं सांगितलं. ठीक आहे. आणि नंतर मग जैसे ते आपलं दुसऱ्या दिवसापासून रुटीन. तर हा माझा उद्देश नाही आहे. माझा उद्देश तुम्हाला प्रॅक्टिकली आणि जे रिअलिस्टिक आहे त्या पद्धतीचं मोटिवेशन देणं आहे. या सेशनमध्ये तुम्ही गोल सेटिंग पण शिकणार आहेत, की आपल्याला आयुष्यामध्ये जे ध्येय ठरवायचंय, काहीतरी करायला वाटतं, प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय, पण नेमकं काय करायचं? ठीक आहे. आणि का बरं करायचं, आणि कसं करायचं? तर त्या सर्व गोष्टींबद्दल आपण आज बिनधास्तपणे चर्चा करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला करिअरसाठी लागणारं बिलकुल लहानातल्या लहान गोष्टीपासून ते ऍडव्हान्स गोष्टींपर्यंतच्या ज्या ज्या गोष्टी त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. ठीक आहे. जे ज्या महत्वाच्या गोष्टीमध्ये लागतात, जे टूल्स लागतात, टूल्स इन द सेन्स टूल्स, हॅक्स, किंवा सिस्टम्स, किंवा म्हणजे ज्या पण गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहेत, त्या सर्व गोष्टी एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून मी विचार करून तुमच्यासाठी हे सर्व बनवलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला एक रस्ता मिळेल, एक डायरेक्शन मिळेल. ठीक आहे. एक विचार करण्याची पद्धत मिळेल, एक मनाचं एक नवीन डायमेन्शन तुमचं ओपन होईल, की तुम्हाला लक्षात येईल की जगामध्ये आपण जेवढा विचार करतो त्या गोष्टी नसतात. ठीक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्काय इज नॉट द लिमिट. आपल्याला ज्यापर्यंत आपलं व्हिजन जातं तेवढ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर नसतात. ठीक आहे. अ, खूप मोठं दुनिया आहे, खूप मोठं जग आहे, आणि आपलं माइंड तेवढं ब्रॉड आपण बनवायला पाहिजे. कारण की आपल्यासोबत होतं काय, आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतो, ज्या लोकांबरोबर राहतो, जे आपलं स्कूल, कॉलेजेस, किंवा आसपासचं जे ऍटमॉस्फिअर राहतं, फ्रेंड्स, कलिग्स, फॅमिली मेंबर्स, नेबर्स, त्या सर्वांमुळे आपलं माइंड सेट एक शेप होत राहतं. ठीक आहे. आणि त्यामुळे काही लिमिटेशन पण आपल्या मनामध्ये ऍड होतात. आणि जेव्हा आपण काही काही पुस्तकं बघतो किंवा मोठ्या मोठ्या लोकांना बघतो, तर हे सर्व जे सिक्रेट्स आहेत ना,
हे सर्व कॉमन सिक्रेट्स आहेत, बेसिक सिक्रेट्स आहेत. हे आयुष्यामध्ये आहे ना कधी पण अप्लाय होऊ शकतात, कोणासाठी पण अप्लाय होऊ शकतात. एखादा करोडपती बिलेनियर पण असेल ना, तो सुद्धा ह्या ज्या गोष्टी ज्या मी मध्ये पुढे आतून बोलणार आहे तर जरी ऐकेल ना, तरी त्याला त्या महत्वाच्या वाटतील किंवा त्याला त्याच्याशी रिलेटेबल वाटतील, कारण की त्या एकदम बेसिक आणि कॉमन इन्ग्रेडियंट्स आहेत. ठीक आहे. त्यांच्याशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होऊ शकणार नाही, एवढ्या बेसिक त्या गोष्टी आहेत. तर त्यानंतर ज्या गोष्टी खूप मेहनत करून आत्मसात केलेल्या आहेत किंवा धक्के खाऊन शिकलेल्या आहेत, त्या तुम्हाला एक इझी आणि फास्ट ट्रॅक वेळ मिळणार आहे. तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. एक स्वतःच्या पायाने चालून किंवा बैलगाडीने प्रवास करून किंवा मोटरसायकलने प्रवास करू शकता किंवा विमानाने प्रवास करू शकतात किंवा सुपरसोनिक जेटने प्रवास करू शकता. ठीक आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये काय महत्वाचं असेल? स्पीड. ठीक आहे. तर जर मी तुम्हाला 15 पुस्तकांचं नॉलेज, मोर हे तर मोर दॅन 100 बुक्सचं नॉलेज आहे. पण जर मी तुम्हाला आजच 15 पुस्तकांचं नॉलेज आणि 10-15 जे सेशन्स आहेत, मोठ्या मोठ्या लोकांचे जे पेड सेशन्स आहेत किंवा पैसे देऊन अटेंड केलेले सेशन्स आहेत, त्या सर्वांचं नॉलेज जर मी तुम्हाला 2 तासामध्ये दिलं आणि त्या 2 तासांमध्ये तुम्ही तुमचं माइंड पॅराशूट सारखं ओपन ठेवून ते सर्व ऐकलं आणि आत्मसात केलं, तर मजा येईल आणि तुमचा स्पीड पण फास्ट ट्रॅक होईल. ठीक आहे. एक तर तुम्ही स्वतः करू शकता. स्वतः जा, पुस्तकं वाचा, सर्व शिका, स्वतः धक्के खा, नंतर हे करा. किंवा तुम्ही माझं बोलणं थोडं लक्ष देऊन ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यातून जे पण शिकायला भेटलं ते इम्प्लिमेंट करून एक फास्ट ट्रॅक, इझी, स्मार्ट पद्धतीने आत पुढे जाऊ शकता. त्याचबरोबर एक्सपर्ट ऍडवाइस आपल्या बरोबर असे खूप सारे लोक आहेत. एक माझा फ्रेंड पण होता, तो जॉईन नाही झाला आता. किंवा हे छकुली, बंटी, हे जे आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या बरोबरचे जे आहेत, त्यांनी पण ज्या पद्धतीने आयुष्यामध्ये काहीतरी मिळवलेलं आहे, अचीव्ह केलेलं आहे, तर त्यांच्याकडून पण आपल्याला बरंचसं काही शिकता येईल. ठीक आहे. किंवा गौरव आहे. गौरवने जशा पद्धतीने एक्झाम दिलं, रिझल्ट मिळवला, त्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट केलं, तर त्या सर्व गोष्टींचा पण आपल्याला बेनिफिट होईल. दिस इज द मोटिव्ह. आणि यासाठीच आपण टुगेदर ग्रुप सेशन आपण अटेंड करतोय. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, सर्वांनी हात पुढे करा. हात. ठीक आहे. कसं आहे? भीक मागितल्यासारखे नाही. ओपन. आकाशाकडे ओपन हो. दोन्ही हात ओपन. सर्वजण सर्वजण ओपन. ठीक आहे. ओपनच राहू द्या. मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट देतोय. तुम्हाला आज मिळणार आहे खजिना. खजिन्याची पेटी. ठीक आहे. ऑल राईट. ग्रेट. थँक्यू. ह्या ज्या ज्या गोष्टी, याच्यातलं जे एक एक वाक्य आहे ते खूप महत्वाचं आणि खूप बऱ्याच ठिकाणून कलेक्ट केलेलं आहे आणि तुमच्यासाठी क्युरेटेड विचार करून बनवलेलं आहे. तर हा सर्व खजिना लुटण्यासाठी तुम्ही सर्वांनी तयार राहा. असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि सेशनमध्ये मी जास्तीत जास्त सिंपल आणि मराठीमध्येच बोलण्याचा प्रयत्न करेन. ओके. ठीक आहे. तयार आहे सर्वजण खजिना लुटण्यासाठी? ओके. जर सर्वजण तयार असतील तर चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा. Yes. ग्रेट. मोहित, मोहन. ओके. ऑल राईट. आणि ही जर मीटिंग डिस्कनेक्ट झाली तर मी एक नवीन लिंक लगेच शेअर करेन, तर तिला जॉईन व्हाल, कारण की याचं लिमिट आहे 40 मिनिट्स. ऑल राईट. तर आपण आता सुरुवात करूया. हा. त्याचबरोबर आजच्या सेशनमध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, की जर तुम्हाला काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं मिळवायचं असेल, काहीतरी वेगळं पाहिजे असेल, तुमची काहीतरी करण्याची इच्छा असेल, तुम्हाला काहीतरी तुमच्या मनामध्ये काही स्वप्न असतील, ठीक आहे, तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल.
जसं हे तुम्ही सेशन अटेंड करताय. वेगळं आहे, रोजपेक्षा वेगळं आहे. रोज तर मी तुमच्याशी अशा पद्धतीने बोलत नाही किंवा रोज तेवढं फॉर्मल किंवा अशा सेशनच्या पद्धतीने आपण एवढं प्लांट वे मध्ये बोलत नाही. तर आपण आज काहीतरी वेगळं करतोय. ठीक आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. जर तुम्ही कालपर्यंत जे करत होते तेच आज कराल तर तुम्हाला कालपर्यंत जे मिळत होतं तेच आज पण मिळेल. ठीक आहे. काहीतरी वेगळं करण्यासाठी तुम्हाला सर्वांना मनाची तयारी करावी लागेल. नाहीतर मग त्या सेम रुटीन मध्ये आपण राहू शकतो. आणि हे सर्व शिकण्यासाठी तुमचं माइंड पॅराशूट सारखं ओपन ठेवायला पाहिजे. ठीक आहे. खूप साऱ्या नोट्स घ्या. कारण की बोललेलं हवेमध्ये सर्व नंतर विसरून जातं. पण नोट्स पेपरमध्ये घेतलेल्या असतील, नोटिंग केलेलं असेल तर ते तुम्हाला कामात येईल. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता शेवटी. आणि एक महत्वाची गोष्ट, हे सर्व जे आहे, सर्व ऐकल्यानंतर काम करायचं तुम्हाला आहे. ठीक आहे. ऍक्शन वाला जो पार्ट आहे, मेहनत करण्याचा जो पार्ट आहे तो तुम्हाला करायचा आहे. तो मी तुमच्यासाठी करू शकत नाही. ठीक आहे. मी तुम्हाला स्पार्क करू शकतो, तुम्हाला आग लावू शकतो, खरंच लावू शकतो. पण मेहनत तुम्हालाच करायची आहे, अभ्यास तुम्हालाच करायचा आहे आणि या सर्व गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन पण तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे. माझं हे सर्व सांगण्यामागचं खूप सेल्फिश रिझन आहे. मी तुम्हाला ते सेल्फिश रिझन सांगतो. तर ते सेल्फिश रिझन असं आहे की मला आहे ना लोकांना खुश आणि सक्सेसफुल पाहायला खूप आवडतं. ठीक आहे. अ, जर आपण आयुष्यामध्ये जोपर्यंत प्रगती करू शकतो, जोपर्यंत आपण एखाद्या प्रगती करणाऱ्याचा किंवा एखाद्या पुढे जाणाऱ्याचा द्वेष करू शकत नाही. पण नॉर्मली होतं काय सोसायटीमध्ये किंवा आपण आसपास आपल्याला बघतो, की जर कोणी एखादी गोष्ट अचीव्ह केली किंवा एखादा कोणी पैसेवाला असला किंवा एखादा श्रीमंत असला किंवा काय असलं, तर आपल्या मनामध्ये हा विचार येतो, की अरे त्याचा 2 नंबरचा पैसा असेल किंवा 2 नंबरचा असेल. कोणी परीक्षा पास झाला, अरे पैसे भरले असतील. कोणी नोकरीला लागला, पैसे भरलेले असतील. किंवा कोणी म्हणजे जे पण बाकी लोकांचं असतं काही सिच्युएशन तसं. पण आपण जर अशा पद्धतीने जर विचार केला किंवा अशाच पद्धतीने त्या गोष्टींकडे बघितलं तर आपण आयुष्यामध्ये कधीच 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 सक्सेसफुल होऊ शकणार नाही. कारण की आपण आयुष्यामध्ये तोपर्यंत सक्सेसफुल किंवा यशस्वी होऊ शकतो जोपर्यंत आपण यशस्वी किंवा सक्सेसफुल लोकांचा द्वेष करत नाही, त्यांचा हेट करत नाही. ठीक आहे. कारण की ज्या गोष्टीचा आपण हेट करतो ती गोष्ट आपल्याला देव कशाला देईल. ठीक आहे. आपण जर आधीच त्या लोकांना किंवा त्या परिस्थितीला किंवा आपल्याला मनामध्ये इच्छा असते, आपल्याला पैसे कमवायचे, श्रीमंत व्हायचंय, यशस्वी व्हायचंय. पण त्या लोकांना बघून आपण मनामध्ये द्वेष करतो किंवा हेट करतो. तर त्यामुळे अ, आपण तोपर्यंत यशस्वी होऊ शकतो जोपर्यंत आपण इतरांचं कौतुक करण्यासाठी किंवा इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार असतो. आणि त्यासाठी मला पण हे खूप आधीपासून मी हे करत आलेलो आहे, दर सुट्टीला दरवेळी. आणि माझं तेच काम आहे आणि मला खूप आवडतं आणि खूप मनापासून करतो. मी पुस्तकं काढायचे, लोकांना बसवून आपलं लाईफ प्लॅन, पूर्ण करिअर प्लॅन, अपकमिंग स्टेप्स, पाथ बनवून द्यायचा, जे पण त्या सिच्युएशनला असेल. आणि आजच्या ह्या मीटिंगमध्ये ना मी तुम्हाला ते बरेचसे सिक्रेट्स पण असे सांगणार की त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच तुमचा करिअर प्लॅन पण बनवू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जे लेसन्स किंवा जे गायडन्स मी शिकलेलो आहे ते पास करणं किंवा जे नॉलेज मी मिळवलेलं आहे ते पास करणं मला असं वाटतं माझी ड्युटी आहे. त्यामुळे ठीक आहे. आणि जो रस्ता आहे, तुम्हाला एक रस्ता दाखवणं, एक रस्त्यापर्यंत पोहोचवणं किंवा एक रस्ता न दाखवता बरेचसे रस्ते जे असतात, त्या रस्त्यांना कसं चूज करणं किंवा बरेचसे रस्ते असतात किंवा नसतात हे तुमच्या डोळ्यांसमोर आणून देणं, त्यासाठी हे आजचं सेशन आहे. अजून एक माझं सेल्फिश मोटिव्ह असा आहे की जे तुम्ही सर्वजण तरुण मुलं आहेत, यंगस्टर्स आहेत, त्यांच्या टचमध्ये मला राहायचं आहे. कारण की लाईफ गोज ऑन. मी पण काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी 12वी नंतरचा मुलगा होतो. खूप जास्त एक्सायटेड होतो. खूप साऱ्या गोष्टी बदलवल्या, शिकलो, चुका केल्या. ठीक आहे. पण लाईफ गोज ऑन अँड आयुष्यामध्ये एव्हरीथिंग इज लर्निंग. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने आणि बदल पण एक महत्वाची गोष्ट असते की जर आधी नोकियाचे मोबाईल लोक वापरत होते, आता स्मार्टफोन, त्याच्यानंतर फ्लिप वाले फोन, पेपर फोन, खूप सारे अपग्रेडेशन होत राहतात. ठीक आहे. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आय फील लाईक मला पण यंगस्टर्स माइंड सोबत कनेक्ट व्हायला पाहिजे. आणि आधी पण माझं जे खूप रिजिड एक माइंड होतं, आय यूज टू फॉलो स्ट्रिक्ट रूल्स at that time, but now I'm more flexible. I admit to that. Some
म्हणजे तुमच्यामधलं जसं छकुली बंटी ते पण फील करू शकत असतील आता की आधी मी खूप जास्त स्ट्रिक्ट आणि रिजिड पद्धतीने किंवा एकच अप्रोचला फॉलो करायचो. बट नाव आय एम ओपन फॉर सो मेनी डिफरंट अप्रोचेस ऑल्सो. पण जे बेसिक, ज्या फंडामेंटल गोष्टी, ज्या बेसिकच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी नेहमी रिप्लेसेबल, म्हणजे कधीच रिप्लेसेबल नसतात. ठीक आहे. आणि त्या कधीच बदलत नाही. तर ते जे स्ट्रिक्ट रूल होते त्या त्या वेळेनुसार, त्या सिच्युएशननुसार बरोबर होते. पण आता वेळेनुसार, एजनुसार, सिस्टमनुसार, सामाजिक बाकी सर्व बदलांनुसार, बदल आणि टेक्नॉलॉजिकल बदलांनुसार पण बदलण्यासाठी आणि तुमच्या सर्वांच्या टचमध्ये राहण्यासाठी मी हा ग्रुप पण बनवलेला आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट, आपण ज्या लोकांसोबत राहतो, ज्या सराउंडिंग मध्ये राहतो, त्या सराउंडिंग नुसार आपण बनतो. ठीक आहे. तर आज जो ग्रुप आपण बघितलेला आहे, त्या ग्रुपमध्ये जे नाव दिलेलं आहे आपण, बी करिअर रेडी. ठीक आहे. पण त्या ग्रुपचं जे पर्पज दिलेलं आहे की आपल्याला ग्रोथ माइंडसेट एक ठेवायचा आहे. ठीक आहे. बाकी ज्या पण गोष्टी असतील त्या सोडून ग्रोथ, करिअर अपलिफ्टमेंट, नॉलेज, ह्या सर्व गोष्टींशी रिलेटेड टचमध्ये राहण्यासाठी किंवा सराउंडिंग क्रिएट करण्यासाठी तो ग्रुप बनवलेला आहे. ठीक आहे. कारण की या सर्व गोष्टींचा उपयोग होतो टीम वर्कमध्ये. ठीक आहे. जर मी एका माझ्याच पद्धतीने आजचं सेशन जरी मी कंडक्ट करत असलो, तर येणारे सेशन्स किंवा येणारे डिस्कशन जे असतील ते इंटरॅक्टिव्ह असतील. ठीक आहे. आजचं जे बेसिक फाउंडेशन आहे म्हणून आपण एक एनर्जी सेट करतोय पूर्ण ग्रुपसाठी. म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की नेमकं आपल्याला आयुष्यामध्ये पुढे म्हणजे काय करायचंय. ठीक आहे. आणि त्यानंतरचे जे सेशन्स आहेत ते टीम वर्क्स असतील. ठीक आहे. कोणत्या दिवशी कोणी सेशन कंडक्ट करेल, कोणी एखाद्या टॉपिकवर एखाद्याला सांगेल. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होईल माहिती आहे का, आज जरी माझा एकट्याचा मेंदू किंवा एकट्याचा नॉलेज शेअर होत आहे, पण जेव्हा 4 लोकांचं नॉलेज सोबत शेअर होईल, तर जास्त लोकांपर्यंत जास्त माहिती पोहोचेल. मी एक एक्झाम्पल नेहमी देतो. तर ते एक्झाम्पल असं आहे की जेव्हा तुम्हाला कोणी ₹100 दिले आणि तुम्ही त्याच्याकडून ₹100 परत घेतले, तर काय होईल? तुमच्याकडे आधी किती होते? ₹100. नंतर किती राहतील? 100. पण जर तुम्ही कोणाला 10 आयडिया सांगितल्या आणि नंतर समोरच्याने तुम्हाला 10 आयडिया शेअर केल्या, तर तुमच्याकडे किती होतील? 20, 20. तर आयडियाज शेअर केल्याने वाढतात. त्यामुळे आपल्याला या ग्रुपचा उपयोग टीम वर्कसाठी, सिनर्जीसाठी, लिव्हरेजसाठी आणि सोबत ब्रेनस्टॉर्मिंग करण्यासाठी आणि एकमेकांना गाईड गाईड करण्यासाठी यूज करायचा आहे. ठीक आहे. कारण की एकमेकांच्या एक्सपिरियन्सचा, एकमेकांच्या नॉलेजचा, एकमेकांच्या मेहनतीचा, स्ट्रगलचा उपयोग आणि एक दुसऱ्यांना पण इझी स्ट्रगल न करता ते सिक्रेट्स माहीत पडून जातील. जसं गौरवने ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट केलेली आहे, तर आता सर्वांना परत सेम रिसर्च करण्याची गरज नाही. जर गौरव इझिली एक एका सेशनमध्ये, एका तासामध्ये सर्वांना सांगेल की असा असा प्रोसेस राहता, असंच राहतं, सर्वांनी नोट्स घेतल्या आणि त्यांना इम्प्लिमेंट केलं, तर मग जो रिसर्चवाला पार्ट आहे, जो मेहनतवाला पार्ट आहे, तो सर्व वाचून जाईल. ठीक आहे. आता ही मीटिंग एंड होणार आहे. तुम्ही लगेचच मी एक लिंक शेअर करतो, त्या लिंकला पुन्हा जॉईन करा. ठीक आहे. पुढच्या मीटिंगच्या लिंकमध्ये पुन्हा भेटूया. ऑलराईट. तोपर्यंत एक 2 मिनिटाचा ब्रेक पण घेऊ शकता तुम्ही. वॉटर ब्रेक. ऑलराईट.